सदा सौभाग्यवती। दत्ताभाऊ कुठे? ते तिथे प्रोडक्शन रूम मध्ये बसले। मॅडम, एके सर खूप बोलले त्यांना सगळ्यांसमोर। नहीं नहीं, बसा ना। बसा ना तुम्ही। दत्ताभाऊ, आज माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं। काही हरकत नाही मॅडम, चालायचंच। आनंद आहे। नाही, आनंद नाहीये, ही आनंदाची गोष्ट नाहीये। मी सॉरी नाही म्हणत आहे दत्ताभाऊ, कारण इथे हा शब्द कमी पडेल। मला नाही आता काही बोलायला सुचत आहे, पण मी एवढंच सांगते तुम्हाला, तुमचा जो अपमान झालाय त्याचं उत्तर मी एकेला देईन एक दिवशी। चला चला, इथे नका थांबू। सुरेखा, सॉरी एके सर, चूक झाली बाई, पुन्हा नाही होणार। अरे कमॉन दत्ताभाऊ, नाही नाही काय बोलताय काय? अहो ते रागाच्या भरात हो, छे छे, मनाला लावून द्या जरा। रागाच्या भरात होतं ना असं बराच वेळ, ऐसे नाही हसून। हा नाही नाही, गले लग जावे दत्ताभाऊ। दत्ताभाऊ अग्री बघू क्या बात, येऊ ना बात। सर विसरा सगळं, शिरा आणला। अरे वा, शिरा माझ्या आवडीचा। नाही अर्धा चमचा, मी डाएटवर आहे ना। काय दत्ता, अकाउंट उघडलास बँकेमध्ये? बाबा, गुड न्यूज आहे। आज माझं आणि वैभवचं बँकेत एकत्र खातं उघडायचंय। आला। अरे किती जोराने ओरडत येतोस तू, सगळ्या चाळीला सांगत येतो का मी आलो म्हणून? हळू बोलता येत नाही तुला का? या घराला घंटीच नाहीये? अरे मला घाबरायला होतं तुझ्या आवाजाने। सॉरी सॉरी, ते काय ना, आपल्याला आनंद झाला ना की आपला साऊंड कंट्रोल मध्येच येत नाही। काय बोल? हळू हळू। सॉरी सॉरी, आता ना मी तुमच्याशी ना हळू आवाजात बोलेन, मग तर झाला। हळू, आता तुमच्याशी मी हळू आवाजात बोलेन, मग तर झाला। अरे पण कसला आनंद झाला तुला ते तर सांग। अरे तुमच्या दोघांचा बेस्ट ओपनिंग केला ना। अरे भाऊजींचा तुझा खाता उघडला ना एका फटक्यात बँकेमध्ये। उघडलं? वाह। अरे मैं हूं ना, टेन्शन नाही लेने का। अरे भाऊजींचं काम ह्याच्यापेक्षा फास्ट झालाच नसता, कळला काय? तो मॅनेजर बोलला होऊन जाईल। मग चला, एक मोठं काम झालं हो। अरे म्हणजे होणारच, आपण आहे ना। बरं हे गेले का कामाला? हा लगेच, टच टू गो। बरं झालं, नाही तर त्यांना उशीर झाला असता उगाच। बरं तू बस, मी आल्याचा 5 मिनिटात आल्यावर चहा करून देते। चहा चहा पाहिजे, एक नंबर। तू बस रे पक्या, बस बस। एक काम मात्र छान केलंस हो तू। माझं कोणी ऐकलं नाही,
गावात असतो तर ह्याच्याही अगोदर झालं असतं माझ्या हातून काम. अहो तुम्ही आता उगाच चिडू नका. तो या घरासाठी किती करतोय हे बघताय ना तुम्ही. हो हो हो, हे मात्र खरं आहे प्रकाश. तुझं तुझ्या बहिणीकडे पूर्ण लक्ष आहे, त्यामुळं खूप बरं वाटलं प्रकाश. मग टेन्शन नाही, आपल्या ताईचं पण आपल्याकडे एकदम पूर्ण डिटेल मध्ये लक्ष असतो. हो रे बाबा, शेवटी आमचा मुलगा आणि सून मुंबईला राहतात, आम्ही तिकडे गावाला. इथे त्यांना कुणीतरी हाका मारायला हवं असं वाटतं हो आम्हाला. नाही नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मैं हूं ना. काय भाऊ डॅडी. पण एवढ्या दिवसात एक गोष्ट मात्र नक्की झाली की आमच्या मुलापेक्षा आमची सोनबाई जास्त शहाणी निघाली. खरंच खूप खूप करते ती या घरासाठी, वैभवसाठी. अरे तिच्यामुळेच तर आमचा शुंभ ह्या घरात टिकलाय, नाही तर कधीच कानात वारा भरल्यासारखा उधळला असता. काही भरोसा नाही. हो खरंय. कसे दिवस त्यांनी काढले असतील या घरात याची कल्पनाही येत नाहीये मला. दिवस ना भाऊ डॅडी, जाम डेंजर दिवस. हा आई, जाम म्हणजे जाम डेंजर दिवस. पण काय ना, काय शांत राहील. तिने कधीच भाऊजींच्या डोक्याला शॉट नाही दिला. बरोबर आहे, तोच देत असेल हिच्या डोक्याला शॉट. दहा दिवस याच्या बरोबर राहिलो तर भाषाच बदलून गेली हो माझी. आता बघ, घरात एक मूल येऊ दे, सगळं चित्रच बदलेल घराचं. काय असतं, पाळणा आणला ना की सगळ्या घरादाराला उत्साह येतो, मनात चांगले विचार येतात, सगळं चांगलं होतं. अरे येणारा माणूस चांगलं नशीब घेऊन येतो ना, मग बघ सगळी भरभराट होईल. मला खात्री आहे दोघांच्या मुळे जे झालं नाही ना ते तिसऱ्याच्या येण्यामुळे होईल. हो असं आहे ना. ते सगळं ठीक आहे हो, पण चिरंजीवांच्या मनात आहे का? मॅडम, एक मिनिट. हा बोला. म्हणजे तुम्ही तयार होताय ना? हो का? नाही नाही, म्हणजे तुमचा जास्त वेळ नाही घेताय मी, पण एक गोष्ट अगदी सांगितल्याशिवाय राहवतच नाहीये मला. हा बोला. म्हणजे मॅडम, काय काय गोष्टी असं म्हणतात ना की आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. म्हणजे मी जे म्हणतो ना की माझ्या मुलीमध्ये आणि तुमच्यामध्ये अगदी साम्य आहे, म्हणजे मला तो कधी कधी चमत्कारच वाटतो. दत्तभाऊ, अहो आम्ही कुठे सारख्या दिसतो दोघी? नाही नाही, म्हणजे दिसण्याबद्दल म्हणतच नाहीये मी, पण वागणं, बोलणं, विचार करणं, एकूण आयुष्य त्याबद्दल बोलतोय. असं म्हणतात ना की जगात तंतोतंत आपल्यासारखी दिसणारी 7 माणसं असतात. म्हणजे मी कुठेतरी वाचलंय. मग आपल्यासारखं नशीब असणारी, आपल्यासारखं आयुष्य असणारी काही माणसं तरी असतीलच ना. म्हणजे आता आत्ताच बघा ना मॅडम, तुम्ही बँकेत नवीन खातं उघडलं, तसंच माझ्या मुलीने उघडलं. त्यानिमित्ताने तुम्ही गोड केलं, माझ्या मुलीनेही शिरा केलाय. आता तुमच्या आई मध्यंतरी आजारी होत्या, माझ्या मुलीच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये होत्या. हे तुम्हा दोघींचं असं सगळं जुळतंय. त्या जत्रेत हरवलेल्या जुळ्या बहिणी असतात ना, तसं काय. अय्या, गंमतच आहे. नाही नाही मॅडम, नुसती गंमत नाहीये, काहीतरी दैवी संकेत आहे याच्या पाठीमागे. हो असं. दत्तभाऊ, मी जरा शिरा देऊन येते भंडारी सर. हो. एकटीसाठी का आई नाही, सगळ्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणं अगदी
लक्ष्मीचा गुण आहे हा. खरंच योगायोग आहे हा. न मिलने की खुशी है न बिछड़ने का गम, जब से देखी है तेरी सादगी मर से गए हम. मॅडम खूप साध्या तुम्ही, खूप साध्या आणि समजूतदार, सगळ्यांना आपलंसं करून घेणार. मैं कम इन सर. ओ मॅडम या प्लीज प्लीज कम इन. सर आय एम सॉरी, मला थोडा लेट झाला आज यायला. इट्स ओके मॅम, इट्स ओके. हे बघा, या अशा गोष्टी मनाला लावणं सोडून द्या बरं का, नाहीतर इंडस्ट्रीमध्ये उभं राहणं सुद्धा तुम्हाला कठीण जाईल. सोडून द्या. थँक्यू सर. मी शिरा आणलाय थोडासा देव. शिरा? ग्रेट. कशाबद्दल? सर ते मी अकाउंट उघडलं ना त्याच्याबद्दल. सुपर. शिरा छान आहे. हो थँक्यू. कमाल आहे, आज नेहमीसारखा गडगडाट नाही आहे. काय झालंय का यानं? विचारावं का? जाऊ दे, कशाला उगाच. नाही विचारलं तर वाईट दिसेल. सर एक विचारू का? थोडे नाराज दिसताय. हा? चिडलात का माझ्यावर? नाही मॅडम, तुमच्यावर कशा करता चिडन मी? नाही काही नाही. क्या कहूं मैडम, बड़ी लंबी कहानी है. हो का? राहू दे, जाते मी. मॅडम मी सांगतो ना तुम्हाला. म्हणजे काय की मला तुमच्याशी बोलायला आवडतच नाही. मॅडम इथे वळा ना. वळता ना? मॅडम, हे मी जे काय बोलतो ना, वागतो, माझा आनंद सगळं बरोबरच आहे. दिल बहुत बड़ा उदास है दिल मेरा. मॅडम माझ्याकडे सगळं आहे. भगवान ने दिया सब कुछ है मेरे पास. गाड़ी, घर, बीवी, बिजनेस, दौलत, शौहरत, सब कुछ है मेरे पास. सिर्फ एक चीज नहीं है मेरे पास, बस एक चीज नहीं. नाही मॅडम, म्हणजे बिझनेस आणि सक्सेसच्या नादामध्ये ना काही लक्षातच राहिले नाही. ध्यान में आया नहीं हे कोणी. इनफॅक्ट आता हे सिरियल सुरू झाल्यापासून मात्र खूप जाणवते. बस. अहो मी ना घरी एकटीच असते ना. हे पण नसतात ना घरी. एकटीच राहते, एकटीच बोलते. ना मूल ना बाळ. ज्यांना मुलं असतात ना त्यांना खूप कामं असतात, पण मला नाही ना कोणी. उणीव? कशाची उणीव? मॅडम, हे सगळं ज्याच्यासाठी करावं असं कोणीच नाही हो. म्हणजे त्याला मूल नाहीये. हा एवढा सगळा डोलारा थोडासा उभा करायचा कशासाठी? माझ्या बापाने सगळं माझ्यासाठी केलं असं अभिमानानं सांगणार या जगामध्ये कोणीच नाहीये हो. सर पण एक सांगू का? नशिबाच्या पण काही गोष्टी असतात ना. हेच का नाही माझ्या नशिबात? भगवान का दिया सब कुछ है मेरे पास, सब कुछ. हेच का नाही? इतर लोकांकडे काही सुद्धा नसतं, पण तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये 2-2 गोंडस मुलं असतात. त्यांचा संसार चांगला होतो. इथं आमच्या संसाराचा गाडा इथेच अडतं ना, इथेच अडतं. मग बायकांचं बरं असतं. तुम्ही कसे रडता, 4 मैत्रिणींना आपलं दुःख शेअर करता. बायकांचं दुःख बायकांना कळतं, पण पुरुषांची गोची होते ना. म्हणजे
हे म्हणजे असं सांगता येत नाही ना, प्रॉब्लेम होतो. म्हणजे कसं की आपल्या मनातलं दुसऱ्याला काही सांगता येत नाही, डोळ्यातनं पाणी काढता येत नाही. पुरुष स्ट्रॉंग आहे, एकदा असं म्हटलं ना की बस मन काही मोकळं करण्याची भाज नाही कुठे काही. अरे पटतंय मला तुमचं. खरे कळतं ना बस. म्हणून मला माहिती होतं की तुम्हाला माझं काय होतं नाही, फक्त तुम्हालाच कळलं. मॅडम इतक्या वर्षामध्ये मी कधी कोणापाशी असं काही बोललो नाही, पण बघा ना आता तुमच्यापाशी माझं मन मी हलका केलं ना. मॅडम भगवान ने दिया सब कुछ है मेरे पास, लेकिन ये दौलत शौहरत ये जीने की वजह नहीं है. बस तुझ जैसे एक यार मिले बड़े अमीर हो जाएंगे हम. मूल है बस, मूल है. हे ही एवढी इच्छा पूर्ण झाली ना, बस दुसरं काही नको मला, काही नको, दुसरं काही नको. काय म्हणाला होईल होईल. सगळं छान होईल सर. विश्वास ठेवा माझ्यावर. येऊ मी शूटिंगला उशीर होईल ना उगाच. येते, बाय. होईल. मैडम ने बोल दिया होईल. का कोण जाणे, आज वैभवशी शांतपणे बोलत राहावं असं वाटतं. हल्ली असा निवांतपणा मिळतच नाही आम्हाला. आत्ता करून बघू का फोन? चुकून असलाच त्याला वेळ तर जरा बोलता येईल. त्याच्याशी 5 मिनिटं बोललं की बरं वाटतं. तुमचं झालं की सांगा. हा नाही आपण जाऊ, त्या सेटवर जाऊनच थांबू, नाही तर नाही सारखी लोक पाठवत राहतात. उगाच आपल्या डोक्याला कटकट हो. कशाला यांची बडबड ऐकत बसायची आपण. किती किती बोलतेस? हा किती बोलतेस? पाठांतर करतो दिसत नाहीये का तुला सुरेखा? थांब ना जरा. सॉरी. काय नको इथे नको बोलू, मला त्रास होतोय. हॅलो. 22 नंबरची बस पकडून नाक्यावरून उतरून येऊ का चालत? कुठे येत आहे? तुझ्या सेटवर. तुझ्या सेटवर येतोय. रिक्षा पकडून येऊ का? रिक्षाचे पैसे देशील ना तू? अहो नाही, तुम्ही इथं कशाला येताय सेटवर? मला भेटायचंय. मी एक काम करते ना, मी लवकर येते आज घरी. आपण घरी भेटू ना लवकर आज. तुला नाही ग? मॅडमला भेटायचंय. मॅडमला कशाला भेटायचंय तुम्हाला? ते मी लोकांना सांगतो की माझी सुरखी, माझी बायको सौभाग्यवतीच्या हिरोईनचा हेअर ड्रेसर रे. तर सगळे म्हणतात मग हिरोईनलाच काम माग, म्हणून मी येतोय त्यांना भेटायला. स्वतः मॅडमला सांगणार मी की मला काम द्या म्हणून. नाही नाही, मी सांगितले ना मॅडम ना तुमच्याबद्दल. तुमच्यासाठी काम शोधायला मी सांगितले मॅडम ना. मग काय म्हणले काय? हा सगळं सांगितलं मी. त्या म्हणाल्या ना बघते मी काहीतरी बघते. हा काय बघते? एवढंच? असं काय करतात? त्यांना त्यांची कामं नाही आहेत का? आपल्या मागे मागे फिरत राहणार आहेत का? अहो मोठ्या हिरोईन आहेत त्या. मोठ्या हिरोईन असल्यामुळे काय झालं? माझ्यासाठी काम नाही बघणार का सुरखे? त्याला माझ्या आपल्या घरी येतात, फॅन ट्यूब लावतात, चहा पितात. तू त्यांना सांगितलं नाहीस मला काम पाहिजे म्हणून? मी येतो तिथं, तुलाही बघतो, मॅडमलाही भेटतो. चल ठेवतोय. आओ आओ हॅलो.
कशाला फोन करते? आता अजून किती वेळ नाही जाऊन चालणार आहे काय माहिती. नको फोन आता. आई बरी असेल ना? त्यासाठी नसेल ना लक्ष्मी फोन करत? बापरे. हा बोल ग. आहे का जरा वेळ? हा हा बोल बोल. अरे असं कसं बोलणार? असं कसं म्हणजे पटकन बोल. वैभव असं पटकन कसं रे बोलता येणार? लक्ष्मी काय ना, फोन हा बोलण्यासाठी असतो. अत्यंत महत्वाची काही गोष्ट सांगायची असेल, काही इमर्जन्सी असेल, त्याच्यासाठी आपण फोनचा वापर करतो. तुझ्याकडे आता महत्वाचं काही सांगण्यासारखं आहे का? नाही म्हणजे तसं अर्जंट काहीच नाहीये. नाहीये ना? मग विषय संपला. आई बरी आहे ना? हो. ओके हा ठीक आहे, रात्री बोलूया. अरे वैभव, काय वैभव? 5 मिनिटं सुद्धा नाही आहेत का रे तुझ्याकडे बोलायला? लक्ष्मी तुला ना, हे बघ ऐक, मी आता ना खूप टेन्शन मध्ये आहे. मला इकडे खूप काम आहे आणि मी आता नाही बोलू शकत आहे. आपण रात्री आल्यानंतर बोलू. ओके? अरे बोलावं असं वाटलं म्हणून केला ना फोन. सहज करते का मी कधी कुठे फोन तुला? बर ठीक आहे ठीक आहे. ओके ओके, रात्री बोलूया. आता माझ्याकडे वेळ नाहीये बोलण्यासाठी. चल बाय.